तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि पाहूया मालिकेचे अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता सगळं काही अंजलीचं व्यवस्थित झालेलं आहे. आता अंजलीच्या बाळासाठी ईश्वरी सगळी घरी तयारी वगैरे करेल, छान स्वागत करेल. त्याच्यानंतर आता वल्लरीला ईश्वरी चांगलं तोंडावर सुद्धा पाडेल. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं हे सगळं काही आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता आपण पाहिलं आहे की अंजलीची डिलिव्हरी ही अगदी व्यवस्थित पार पडलेली आहे. सी सेक्शन जरी झालेलं असलं तरी अंजली आणि अंजलीचं बाळ हे सुखरूप आहे. त्यानंतर मग डॉक्टर हे आता अंजलीला डिस्चार्ज देतात आणि सांगतात की 3 दिवसांनंतर ड्रेसिंग करण्यासाठी परत या. मग आता ईश्वरीला जेव्हा कळतं की अंजलीला डिस्चार्ज मिळाला आहे, ईश्वरी ताबडतोब घरी जाते आणि घरी जाऊन आता ती मस्त सगळं डेकोरेशन वगैरे करते. अंजलीच्या रूममध्ये पूर्ण छान सजवते, वेलकम होम. त्याचबरोबर मस्त बाळासाठी वेगळे फोटो वगैरे ती रूममध्ये डेकोरेट करते, लावते. आणि त्यानंतर मग आता इकडे अर्णव, आजी, मामा, मामी, आकाश, नम्रता हे सगळेजण आता अंजलीला घेऊन घरी येतात. आणि मग आता अंजलीला घेऊन ती लोक घरी आल्यानंतर ईश्वरी अगदी आवडीने आरतीचं ताट घेऊन भाकरी तुकडा ओवाळण्यासाठी घेऊन सगळं पुढे येते. आणि आता ती म्हणत असते, अंजलीताई थांबा, अशाच घरात येऊ नका, तुमची दृष्ट काढू द्या, बाळावरून दृष्ट काढू द्या आणि मग त्यानंतर तुम्हाला ओवाळेन आणि मग तुम्ही आत या. त्याबरोबर अंजली म्हणत असते, माझ्या आयुष्यात दुःखाचं कारण आहेस तू आणि तू ओवाळणार मला आणि माझ्या बाळाला. मी मघाशीच सांगितलं आहे, माझ्या बाळावर तुझी सावलीसुद्धा पडलेली मला नको आहे, समजलं ना. समोरसुद्धा येऊ नकोस तू, माझी तळपायाची आग मस्तकात जाते. आजी, ही जर माझ्या बाळाला ओवाळणार असेल ना तर मला ओवाळून घ्यायचंच नाही आहे. मुळात माझा नवरा हॉस्पिटलाइज असताना हे सगळे सोपस्कार करायचे तुम्हाला सुचतातच कसे गं? ईश्वरी, हे सगळं तू मुद्दाम करतेस का? हां, नक्कीच चाललं आहे काय तुझ्या मनामध्ये? ईश्वरीला आता हे ऐकून वाईट वाटतं. ईश्वरी तर चांगल्या मनाने सगळं करत असते, पण अंजली मात्र ह्या सर्वाचा चुकीचा अर्थ काढते. अंजली म्हणत असते, बरोबर, तुला ना मला बाळ झालं ह्यापेक्षा जास्त इंटरेस्ट माझा नवरा हॉस्पिटलमध्ये अजूनही ॲडमिट आहे, जीवन मरणाशी झुंजतोय याचा आनंद आहे. ह्या बाळाचं स्वागत करायचं आहे तुला, ज्याचा बाप तुझ्यामुळे आज तिला बघूही शकत नाही आहे. हिच्यासाठी एवढं सगळं करतेस तू. जर एवढाच हिचा विचार होता ना तुझ्या मनामध्ये तर तिच्या बापावरती एवढे घाण आरोप करायचे नव्हतेस. आज तिला तिचा बाबा आणि बाबाला ती असं पाहायला मिळालं असतं. त्याबरोबर मग लगेचच आजी म्हणते, अंजू 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 बास, अगं काय चाललं आहे तुझं? समोर तुझंच बाळ आहे आणि एवढं सगळं बडबड करतेस. शांत हो बाळा. आणि हे सगळं तिने मुद्दामून केलेलं नाही आहे, खरंच तिने आवड म्हणून हे सगळं केलं आहे. आणि हे बघ, राजे शिर्केंच्या घरात पद्धत आहे अशी, तुला आठवत नसेल किंबहुना तुला माहीतच नसेल, जेव्हा तुझा जन्म झाला होता ना, ह्या घरात पहिली मुलगी म्हणून जेव्हा तू झालीस ना, तेव्हा तुझं स्वागतसुद्धा सात्विकाने असंच केलं होतं. तुझे कुंकवाने पांढऱ्या कपड्यावरती ठसे उमटून घेतले होते पायाचे आणि ते ठसे आजही तिने जपून ठेवलेत माझ्याजवळ देऊन, कळलं का? म्हणून हे सगळं ईश्वरीने केलं आहे. अगं, परंपरा जपली तिने, तुझ्या आईची संस्कृती जपली. ईश्वरी, जा बाळा, तू ते कुंकवाचं पाणी वगैरे घेऊन ये आणि तू नाराज वाटून घेऊ नकोस. वल्लरी, तू एक काम कर, तू ओवाळ तिला आणि तू तिच्यावरून भाकरी तुकडा वगैरे ओवाळून टाक, दृष्ट काढ. त्याबरोबर मग लगेचच वल्लरी म्हणते, हो हो आई, चालेल ना. तसंही सात्विकाताई गेल्यानंतर मीच तर अर्णव आणि अंजलीचं संगोपन केलं आहे, मीच तर त्यांची आई झाली आहे ना, अंगाखांद्यावर खेळवलं आहे मी त्या दोघांना. असं म्हणत मग आता ईश्वरीच्या हातातून मोठ्या तोऱ्यात मामी औक्षणाचं ताट, भाकरी तुकडा सगळं काढून घेते आणि मग त्यानंतर ती पुढे सरसावते आणि आता बाळाचं आणि अंजलीचं छानपैकी औक्षण करते. औक्षण करून झाल्याच्या नंतर मग आता ती तिथे जे ईश्वरीने कुंकवाचं पाणी बनवून आणलेलं असतं ते कुंकवाच्या पाण्यामध्ये अंजलीच्या बाळाचे पाय अलगद बुडवते आणि ते पाय पांढऱ्या रंगाच्या शुभ्र रुमालावरती उमटवून घेते. ईश्वरी आता मामी ते पाय बाजूला ठेवत असताना म्हणते, मामी ते मला द्या. आणि मग ईश्वरी ते पाय अगदी आवडीने स्वतःजवळ घेऊन ठेवते. त्यानंतर मग आता लगेचच ईश्वरी म्हणते, अंजलीताई आता तुम्ही तुमच्या रूममध्ये बघा. मग अंजली रूममध्ये जाते. ईश्वरीने रूमसुद्धा अगदी सुंदर फुग्यांनी, चित्रांनी, मस्त कलरफुल
पोस्टरनी सजवलेली असते, डेकोरेट केलेली असते. तर इकडे आता अर्णव हा आकाशला सांगत असतो, आकाश आता आपल्या ताईचं सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. आपली ताई डिस्चार्ज होऊन घरीसुद्धा आली आहे. ही सगळी गोष्ट आपल्या स्टाफलासुद्धा कळायला हवी. एक काम कर, आपल्या स्टाफमध्ये मिठाई डिस्ट्रीब्यूट कर, हे घे. आणि मग आकाशला आता अर्णव पैसे देत असतो. आकाश म्हणतो, दादा पैसे नको आहेत, मी लगेचच मिठाई डिस्ट्रीब्यूट करायला घेतो. त्याबरोबर अर्णव हा त्याला सांगत असतो, हो सगळ्यांना मिठाई दे, अगदी अख्ख्या स्टाफला, वॉचमनपासून पिऊनपर्यंत कोणीही सुटता कामा नये. आज आपल्या घरात खऱ्या अर्थाने आनंद आला आहे. आकाश म्हणतो, डोंट वरी ब्रो, काय करायचं ते सगळं मी बघतो. त्यानंतर मग आकाश आता नम्रताला म्हणतो, नम्रता मिठाई मिळेल का अर्जंटमध्ये आपल्याला. त्याबरोबर आता नम्रता ही आकाशकडे बघू लागते. आकाश म्हणतो, प्लीज काही अरेंज होऊ शकतं का. त्यावर नमू म्हणते, हो मिठाई आहे आपल्याकडे तयार, आपण एक काम करू, तीच मिठाई घेऊ आणि वाटा मग तुम्ही, मी देते तुम्हाला मिठाई. तुम्ही आता गाडी घेऊनच निघाल ना, चला मग आपण सोबतच जाऊ, मी तुम्हाला मिठाई देते क्लाउड किचनवरून. असं म्हणत मग आता नमू ही आकाशबरोबर तिकडनं जायला निघालेली असते. त्याबरोबर आता अर्णव हा आकाशला सांगत असतो, आणखीन एक गोष्ट आकाश, मिठाई तर वाटच, पण त्याबरोबर सगळ्यांना सांग की राजे शिर्केंच्या घरात मुलीचा जन्म झाला. त्याबरोबर तो होकार देतो आणि तिकडनं जातो. अर्णव सांगतो, काही लागलं तर मला फोन कर. त्यानंतर मग आता आकाश आणि नम्रता जायला लागत असतात. तर आजी म्हणते, थांब नम्रता, थांब आकाश. त्यावर ते दोघं म्हणतात, काय झालं आजी. त्यावर आजी म्हणतात, आकाश नम्रतालासुद्धा तुझ्याबरोबर ऑफिसला मिठाई वाटायला घेऊन जा. त्यावर आकाश म्हणतो, काय. त्यावर आजी म्हणते, हो असं आश्चर्यचकित होऊन काय विचारतोयस, जसा तू आणि अर्णव मामा झालात, ईश्वरी मामी झाली, तशीच नम्रतासुद्धा आज मामी झाली. तुझा आणि नम्रताचा साखरपुडा झालेला आहे ही गोष्ट तू विसरतोयस का. जितका आनंद आज तुला, अर्णवला किंवा ईश्वरीला झाला आहे ना, तितकाच आनंद तिलाही झाला आहे. अंजली जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा जेवढी काळजी तुम्ही तिची केली आहेत किंवा मी केली आहे, तेवढीच काळजी नम्रताने सुद्धा केली आहे. त्यामुळे नम्रतालासुद्धा आपल्या आनंदात सहभागी होण्याचा पूर्ण हक्क आहे. म्हणून नम्रतालासुद्धा तुझ्याबरोबर मिठाई वाटायला घेऊन जा ऑफिसला. आता हे ऐकून नम्रताला खूपच जास्त आनंद होतो, छान वाटतं. आजीने तिला जो हा मान दिलेला असतो तो बघून नम्रता म्हणते, थँक्यू सो मच आजी. त्यानंतर मग आता लगेचच इकडे वल्लरी हिला मात्र राग येतो. वल्लरी म्हणू लागते, आई अहो या सगळ्याची काय गरज आहे, आत्ताचा फक्त त्यांचा साखरपुडा झाला आहे, हिच्याबरोबर माझ्या आकाशचं लग्न होणार आहे का नाही अजून नक्की ठरलेलं नाही आहे, उगाचच्या उगाच काय गरज आहे हिला ऑफिसला पाठवण्याची. अर्णवने फक्त आकाशला एकट्यालाच पाठवलं आहे ना. त्याबरोबर मग आजी म्हणते, अर्णवने त्याला सांगितलं आहे, पण आता अनायसे जर ते दोघंजणं एकत्रच आहेत तर ती त्याच्याबरोबर गेली तर काय फरक पडणार आहे. आणि आता ती त्याची होणारी बायको आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर फिरण्याचा अधिकार आहे तिला, त्याच्याबरोबर राहण्याचा अधिकार आहे तिला. आणि बास, मला आर्ग्युमेंट नको आहे. आकाश, नम्रता तुम्ही निघा. त्याबरोबर मग नम्रता ही लगेचच आईला फोन करते आणि सांगते, आई प्लीज क्लाउड किचनमध्ये आपली जी काही तयार सगळी मिठाई आहे ना ती व्यवस्थित पॅक करून घे, मी आणि आकाश सर मिठाई घ्यायला येतो आहे. त्यावर आता सुप्रिया म्हणते, मिठाई घ्यायला. त्यावर मग ती म्हणते, हो अगं मघाशी म्हटलं ना अंजलीताईंची डिलिव्हरी व्यवस्थित झाली, त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे आज. तर मग आता अर्णव जिजूंनी सांगितलं आहे की ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफना मिठाई डिस्ट्रीब्यूट करा. मी आणि आकाश सर मिठाई वाटायला जाणार आहोत ऑफिसमध्ये. आजीनी मला आकाश सरांबरोबर जायला सांगितलं आहे आणि आकाश सर म्हणाले की आपल्याच क्लाउड किचनची मिठाई घेऊया, म्हणून मग मी तुला मिठाईचे बॉक्स तयार करायला सांगते. त्यावर मग सुप्रिया म्हणते, बरं ठीक आहे, मी तयारी करून ठेवते. त्यानंतर मग आकाश आणि नम्रता आता लगेचच क्लाउड किचनला जातात, मिठाईचे खोके घेतात आणि ऑफिसला पोहोचतात. आता ते संपूर्ण ऑफिसमध्ये मिठाई वाटू लागतात. संपूर्ण ऑफिसला ते गुड न्यूज देतात की अंजलीताईची डिलिव्हरी झाली आणि अंजलीताईला मुलगी झाली. सगळ्या स्टाफला खूप आनंद होतो, सगळेजण जोरजोराने टाळ्या वाजवतात. पहिली बेटी धनाची पेटी, छान झालं सगळं असं सगळेजण म्हणतात. तर इकडे आता अंजली व्यवस्थित आहे, तुम्हीसुद्धा आता जरा आराम करा असं ईश्वरी अर्णवला म्हणते. अर्णव म्हणतो, मिस इंदौर जसा मी थकलो आहे, मी दमलो आहे, तशीच तर तू पण थकली आहेस ना, तूसुद्धा थोडा वेळ रेस्ट कर, तूसुद्धा पड थोडी. त्यावर ईश्वरी म्हणते, अहो अर्णव सर असं काय करताय, आता पडणं वगैरे मला जमणार नाही आहे, मला खूप कामं करायची आहेत. अहो आता अंजलीताई घरी आल्या आहेत म्हटल्यावर त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवावं लागणार, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट वेगळी करावी लागणार, त्यामुळे मला आता खाली जाऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागलं पाहिजे. अहो 2-3 दिवस आपण सगळेजण हॉस्पिटलमध्येच राहिलो आहे, आता घरी सगळेजण आलेत, सगळेच जण थकलेत, संध्याकाळी काहीतरी उत्तम आणि चविष्ट जेवण तयार असायला हवं की नको. घरात सगळ्यांनाच जरा पोटभर जेवण जायला हवं ना.
तुम्ही आराम करा, मी काही थकलेली वगैरे नाही आहे, मी स्वयंपाकाला लागते असं इशू अर्णवला म्हणते. अर्णव म्हणतो खरंच? त्यावर इशू म्हणते हो अगदी खरं. मग इशू आता पटकन बाथरूममध्ये जाते, आवरून घेते आणि अंघोळ करून ती आता खाली चाललेली असते स्वयंपाकाची तयारी करायला. अर्णव ईश्वरीला म्हणतो मिसिंदौर तू खरंच हे सगळं करशील की मी सुद्धा येऊ तुला हेल्प करायला? इशू हसते आणि म्हणते गरज नाही आहे, तुम्ही आराम करा, माझ्या मदतीला अनिताताई आहेत खाली. मग अर्णव म्हणतो ठीक आहे. आणि मग अर्णव हा आता अंगावरती लगेचच पांघरून घेतो आणि आता तो जरा वेळ पडलेला असतो, झोपून घेतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आपली नात व्यवस्थित मोकळी झाली, सगळं तिचं छान झालं, पण तिच्या मनातलं किलबिश काही अजूनही दूर होत नाही आहे, घरातले कलेश संपत नाही आहेत. आता कमीत कमी ह्या बाळाच्या येण्याने घरामध्ये आनंदी वातावरण तयार होऊ दे, घरातलं टेन्शन, त्रास, दुःख सगळं काही इडापिडा सगळं बाहेर जाऊ दे, यासाठी आता आजी ह्या ज्या गुरुजींना त्यांनी पत्रिका दिलेल्या असतात सगळ्यांच्या, त्या गुरुजींना भेटायला गेलेल्या असतात आणि त्या गुरुजींना विचारत असतात की गुरुजी पत्रिका तर व्यवस्थित आहेत ना? नाही म्हणजे काही व्रतवैकल्य वगैरे करायचं असेल तर तुम्ही तसं मला सांगा, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही घरामध्ये करू, घरामध्ये सगळं चांगलं व्हायला हवं आता. तर दुसऱ्या बाजूला इकडे मामा हा हॉस्पिटलमध्ये थांबलेला असतो, कारण घरी सगळेजण निघून गेलेले असतात, पण तो राकेश अजूनही सिरियस असतो. जर काही कमी जास्त झालं, डॉक्टरांनी काही सांगितलं आणायला वगैरे, तर कोणीतरी तिथे असायला हवं, म्हणून मग मामा तिथे स्वतः जातीने थांबलेला असतो, कारण मामाला अर्णवने तिथे थांबायला सांगितलेलं असतं. खरं तर राकेशसाठी थांबण्यात मामाला काहीही रस नसतो, पण आता मामाकडे पर्याय नसतो, अर्णवने सांगितलेलं असतं, त्यामुळे मामाला तिकडे थांबणं भाग असतं. तर इकडे आता अंजली ही बाळाला व्यवस्थित पाळण्यामध्ये ठेवते आणि आता ती थोडा वेळ बसते, पण आता तिच्या पोटात दुखायला लागतं, टाके असल्यामुळे तिला त्रास होऊ लागतो आणि त्यामुळे ती आता तिथेच अंथरुणावरती थोडं अंग टाकते आणि नंतरनं तिला बरं वाटू लागल्यावर हळूहळू तिचे डोळेसुद्धा मिटत येतात, तीसुद्धा थकलेली असते, त्यामुळे ती झोपून जाते. आता अंजली झोपते आणि थोड्या वेळाने अगदी अर्ध्या तासात पाऊण तासात तिचं बाळ खूप जास्त रडायला लागतं. आता बाळ रडल्यावर मग अंजलीला जाग येते. अंजली ही आता बाळाला घ्यायला जाण्यासाठी उठत असते, पण आता अंजलीला उठायला खूप जास्त त्रास होत असतो, तिला उठताच येत नसतं. अंजली उठण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला उठायला होत नसतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता वल्लरी ही सुद्धा हॉस्पिटलमधून आल्यावर फ्रेश होऊन झोपलेली असते. आता बाळ जोरात रडत असतं, त्यामुळे आता वल्लरीपर्यंतसुद्धा तो आवाज पोहोचतो, पण आता वल्लरी जागी असतानासुद्धा म्हणते जाऊ दे तिकडे, मरू दे, मला काय करायचं आहे, आता घरात बाळ आलं म्हणजे ही रोजची कटकट, ही रोजची रड ओरड, मला आता हा सगळा त्रास सहन करावा लागणार. आधीच एकतर हॉस्पिटलमध्ये बसून बसून कणा दुनलाय, त्यात आता पुन्हा तिकडे उठून जा, मला नाही जमणार. मग आता वल्लरी काय करते, वल्लरी अंजलीला मदतीला जाण्याऐवजी उशी घेते, उशी कानावरती दाबते आणि आता तशीच ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागते. तर इकडे ईश्वरी ही खाली अनिताबरोबर मिळून स्वयंपाक बनवत असते. आता ईश्वरीला 5 मिनटं, 10 मिनटं, 12 मिनटं, 15 मिनटं बाळाच्या रडण्याचा कंटिन्यू आवाज येत असतो. ईश्वरीला वाटत असतं की अंजलीताई घेतील, अंजली घेईल, पण आता 15 मिनटं जशी होत येतात, मग मात्र ईश्वरीचा बाण फुटतो आणि ईश्वरी ही आता स्वतःहूनच तिकडे जायला निघते. आता ईश्वरी तिकडे येते, तोपर्यंत अंजली हळूहळू उठण्याचा प्रयत्न करत असते आणि आता अंजलीचा पाय सुटतो आणि अंजलीचा तोल जातो. ईश्वरी पटकन अंजलीला पकडते आणि सावरते. त्याबरोबर अंजली वरती बघते तर ईश्वरी अंजलीला म्हणते अंजलीताई तुम्ही बसा तिकडे, मी तुम्हाला बाळ आणून देते. अंजलीला ईश्वरी अलगज हळूहळू बसवते. त्यानंतर आता पाळण्यात ठेवलेलं बाळ ईश्वरी अलगज काढते आणि अंजलीच्या जवळ आणून देते. अंजली ईश्वरीकडे एकटक बघत राहते, ती ईश्वरीकडेच बघत असते. त्यावेळी मग ईश्वरी अंजलीला म्हणते अंजलीताई अहो माझ्याकडे काय बघताय, घ्या जवळ बाळाला, दूध पाजा, भूक लागली असेल तिला म्हणून रडत असेल. त्याबरोबर मग आता अंजली ही काहीही न बोलता लगेचच स्वतःच्या बाळाला दूध द्यायला घेते. आता अंजली बाळाला जवळ घेते, बाळ आपोआप शांत होतं. अंजली हळूहळू त्याच्यावरून हात फिरवत असते. आता अंजली ईश्वरीकडे बघत असते, ईश्वरी अंजलीकडे बघत असते. आता बाळ दूध पिऊन झाल्याच्या नंतर आता झोपून जातं. मग ईश्वरी म्हणत असते गणूबाप्पाची इच्छा असेल की तुमच्या बाळाला माझे हात लागावे आणि त्याच्यावर माझी सावली पडावी, म्हणूनच कदाचित मला ही संधी मिळाली. त्याबरोबर आता अंजली ईश्वरीकडे बघू लागते. ईशू म्हणते गणूबाप्पाच्या मर्जीशिवाय काहीच होत नाही अंजलीताई, तुम्ही मला सांगितलं की माझी सावलीसुद्धा तुमच्या बाळावर पडायला नको. एकदा विचार करा, जर तुम्ही म्हणताय तसं खरंच मी इतकी वाईट असते तर आज गणूबाप्पाने तरी मला ही संधी दिली असती का?
मग त्याबरोबर आता मात्र अंजली गप्प राहते, कारण ईश्वरीने खरोखर तिची खूप मोठी मदत केलेली असते. शेवटी कितीही झालं तरी आता अंजली आई असते आणि तिच्यासाठी तिचं मूल सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि तिच्या मुलासाठी म्हणजे तिच्याच बाळासाठी तिच्या मुलीसाठी आता ईश्वरीने तिला मदत केलेली असते. त्यामुळे आता अंजली ही काही बोलत नाही आणि तिलासुद्धा पटतं की खरंच देवाच्या मनात जे असतं तेच घडतं. याचा अर्थ खरंच देवाच्या मनात होतं ईश्वरीला तिचं बाळ बघायला मिळावं आणि म्हणूनच ईश्वरीला ते बाळ बघायला मिळालं, हातात घ्यायला मिळालं असा विचार अंजलीच्याही मनाला शिवून जातो. ईश्वरी अंजलीला म्हणते, द्या माझ्याकडे, मी परत ठेवते. त्याबरोबर मग आता ईश्वरीच्या हातात अंजली स्वतः बाळ उचलून देते. ईश्वरी अलगद नेऊन परत ते बाळ पाळण्यात टाकते आणि त्यानंतर मग आता ईश्वरी ही अंजलीला म्हणत असते, अंजलीताई, अर्णव सरांनी लहानपणापासून फक्त तुमच्या चांगल्याचा, तुमच्या भल्याचाच विचार केलेला आहे आणि यापुढेही कायमच ते फक्त तुमच्या चांगल्याचा आणि तुमच्या भल्याचाच विचार करतील, याची खात्री आहे ना तुम्हाला? अंजली आता निरुत्तर होते. ईश्वरी म्हणत असते, अंजलीताई, अर्णव सर तुमचे भाऊ आहेत. माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना ओळखता. मी तर काय, त्यांना हे आत्ता 1.5-2 वर्षांपासून ओळखू लागली. पण तुम्ही त्यांना लहानपणापासून, अगदी त्यांच्या जन्मापासून ओळखता. जेवढं त्यांचं वय आहे तितकी वर्ष तुम्ही त्यांना ओळखता. तुम्हाला माहिती आहे, अर्णव सर कधीच एखाद्या गोष्टीवरती खात्री असल्याशिवाय कुठलीही गोष्ट ठामपणे बोलत नाहीत. जर अर्णव सर एखादी गोष्ट तुम्हाला एवढ्या पोटतिडकीने सांगतायत तर मी असं नाही म्हणत 100% ती गोष्ट खरी असेल, पण कमीत कमी 50%, 25% तर ते जे बोलत आहेत त्यामध्ये काहीतरी तथ्य असेल ना. आणि त्यांनी पुरावे वगैरे काहीही तुमच्यासमोर आणून दाखवलेले नाही आहेत. तुम्हाला तर माहिती आहेच, अर्णव सर नेहमी म्हणतात, वेळ आलं की कळेल, वेळ आलं की करेन, वेळ आलं की सांगेन. वेळ आल्याशिवाय ते कुठलीच गोष्ट सांगत नाहीत. मग वेळ यायचीच ते कदाचित वाट बघत असतील, पण याचा अर्थ आम्ही खोटं बोलतो आहे किंवा आम्ही तुमची फसवणूक करतो आहे असासुद्धा होत नाही ना. जसं नेहमी डोळ्यांना दिसतं तेच खरं असतं असा विचार करणं चुकीचं आहे अंजलीताई. कधीकधी जे दिसत नसतं तेही असतं आणि जे असतं ते दिसत नसतं. त्यावेळी मग मात्र आता अंजली गप्प बसते. आता बराच वेळ झाला बाळाच्या रडण्याचा आवाज यायचा बंद झाला. अंजलीने स्वतःच उठून बाळाला घेतलं की काय असा प्रश्न वल्लरीच्या सुपीक डोक्यात पडतो. मग वल्लरी आता नेमकं काय झालं हे बघण्यासाठी तिकडे आलेली असते. अलगद दरवाजातून ती डोकावते आणि तिला ईश्वरी आणि अंजली दोघीजणी छान बसून गप्पा मारताना दिसतात आणि बाळ पाळण्यामध्ये शांत झोपलंय हेही दिसतं. मग वल्लरी विचार करते, अरे रे देवा देवा देवा, केवढी मोठी चूक केली मी. का आले नाही मी वेळेवर, का आले नाही मी आले नाही म्हणूनच या ईश्वरीला आयती संधी मिळाली अंजलीच्या मनामध्ये घर करण्याची. या ईश्वरीने लगेचच अंजलीला बाळ काढून दिलं असेल आणि आता तिच्याशी गोड गोड बोलून तिचं मनसुद्धा वळवलं असेल. नाही 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 नाही, मी मूर्खपणा का केला ना मला कळत नाही आहे. स्वतःच्या पायावरती मी स्वतःच धोंडा मारून घेतला. तसंही झोप तर मला त्या कार्टीच्या रडण्यामुळे लागली नाहीच, पण उगाचच्या उगाच पडून राहिले आणि त्यामुळे अंजलीच्या मनामध्ये माझी जी काही चांगली इमेज आहे ती स्पॉईल करून घ्यायला लागले. उगाच माती खाल्ली असा म्हणत वल्लरी आता सगळा दोष स्वतःला देऊ लागते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला तू ही रे माझा मितवा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.